की हे इतक्या सहजपणे महाराष्ट्रामध्ये सांगितलं जातं की आम्हाला काही आता अधिकच्या आमदार खासदारांची सरकारच्या स्थैर्यासाठी गरज नाहीये, पण आम्हाला वाटलं जर आम्हाला विरोधी पक्षाचे आमदार खासदार घ्यायचे तर आम्ही ते चुटकीसरशी घेऊ शकतो, सहज घेऊ शकतो. कुठे आहे महाराष्ट्रामधला पक्षांतर बंदीचा कायदा? कुठे आहे महाराष्ट्राच्या मतदारांनी ज्या नेत्यांना, ज्या पक्षाला, ज्या विचाराला मत दिलं त्याचा आदर? हे सगळ्याला तिलांजली मिळालेली आहे का की आपण सहजपणे हे सांगू शकतो की सहज घेऊ शकतो आम्ही विरोधी पक्षाचे आमदार खासदार? नाही, याच्यामध्ये एक भाग मला असं वाटतं की लक्षात घेतला पाहिजे की हे तर तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे की ज्या पद्धतीने अशी भाषा बोलली जाते ती काही योग्य नाही आहे की आम्ही केव्हाही घेऊ शकतो आणि केव्हाही आम्ही त्यांची खरेदी करू शकतो किंवा याच्या आधी देखील ज्या पद्धतीने पक्षांचं स्प्लिट झालं, दोन पक्षांचे तुकडे झाले, त्यावेळेला आपण पाहिलं की साधारणपणे एक राजकारणाची दिशा बदललेली दिसते. आता बऱ्याचशा आपण वरिष्ठ नेत्यांशी बोलतो तेव्हा ते म्हणतात की आता आम्हाला उबग आलेला आहे या सगळ्या गोष्टींचा. हे सगळं पाहताना की कोणीतरी कुठल्या पक्षात असतं, म्हणजे आज मोठ्या मोठ्या पक्षांमध्ये मी नाव घेणार नाही, पण तिथे बरेचसे लोक मूळ त्यांचे राहिले आहेत का, असा एक भाग आपल्याला दिसतो. म्हणजे जसं भाजप घेतलं, आता भाजपमध्ये आता किती लोक भाजपचे आहेत ओरिजिनल. तर हा जो भाग आहे मला वाटतं की हा कुठेतरी याला आळा बसणं आवश्यक आहे. कारण जनता ज्या पद्धतीने निवडून देते कुठल्या सरकारला, तेव्हा जनतेने निवडून दिल्यानंतर त्या जनतेला एक अपेक्षा असते की हे सरकार बाबा रे तिथे यावं. पण मुळात आता असं झालेलं आहे की नेते ठरवतात की कोणाचं सरकार असेल म्हणून. तर मला वाटतं हा जो एक इश्यू आहे हा थोडासा याच्यावर कुठेतरी आळा बसणं आवश्यक आहे.